मित्रांनो, हा असा एक सुकाचाराचा प्रकार आहे, जो आपल्या जनावरांना रक्तवाढीसाठी, त्याच्या शरीराची वाढ होण्यासाठी, तब्येत सुधारण्यासाठी आणि एकूण दूध उत्पादन आणि लहान कालवडींची वाढ होण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे. तर या चाऱ्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहे. जे आहे भुईमुगाचा पाला. आपल्या सर्वांच्या शेतात उन्हाळ्यामध्ये भुईमुग होतो आणि त्याचं आपण आज या व्हिडिओत सगळी माहिती जाणून घेणार आहोत. भुईमुगाचा पाला, भुईमुग म्हणजे द्विदल वनस्पती आहे. या द्विदल वनस्पतीमध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं. तर मग ह्या भुईमुगाच्या पाल्यात आपलं प्रोटीन किती मिळतंय? जवळ-जवळ आपल्याला 15 ते 18% प्रोटीन मिळतंय. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या पाल्यामध्ये आपल्याला जी पचनीयता आहे, ती 60 ते 70% पर्यंत पचनीयता मिळते. त्याचबरोबर मित्रांनो, यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे जवळ-जवळ 1% आहे. याच्यामध्ये लोह सुद्धा म्हणजे आयर्न खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याच्यात सेलेनियम आहे, त्याच्यात कॉपर सुद्धा आहे. त्यामुळे रक्तवाढीसाठी आपल्याला हे खूप चांगल्या पद्धतीने याचा उपयोग होतो. मित्रांनो, हा सगळ्यात जास्त उपयोग जिथं होतो, तर आपल्याकडे ज्यावेळेस गुचिड तापाच्या केसेस असतात. आपल्याकडे ज्यावेळेस रक्त कमी झालेले जे केसेस आहेत, त्यामध्ये रक्तवाढीसाठी या पाल्याचा खूप चांगला उपयोग होतो. भुईमुगाचा पाला आणि अ, मक्याचे जे कोवळे कणस आहे, हे जर आपण रक्तवाढीसाठी जर जनावरांना रेग्युलर दिले, तर त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला रक्त वाढलेलं दिसून येतं. जनावरं हा पाला खूप आवडीने खातात आणि हा पाला जो आहे मित्रांनो, हा साठवणं खूप गरजेचं असतो. तो वाळवून साठवावा लागतो. ताजा जास्त आपण खाऊ घालू शकत नाही, कारण त्याने पचन बिघडण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, आपल्याला काय करायचंय, की ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये हा भुईमुगाचा पाला निघतो, त्यावेळेस हा पाला आपण उन्हामध्ये वाळवायचा आहे. वाळवायचा कसा आहे, की तो पसरून ठेवायचा आहे. पूर्ण कडक वाळवायचा नाहीये. थोडासा आंबट ओला असतानाच, आता ही स्टेज बघा पूर्ण वाळलेलं नाहीये. तर या स्टेजला तो उन्हातून आपल्याला सावलीत आणायचा आहे आणि सावलीत पुन्हा वाळवायचा आहे. वाळल्यानंतर मित्रांनो बघा, हे किती आवडीने खात आहे. वाळल्यानंतर याचा हिरवा रंग हा रिटेन झाला पाहिजे. हे पिवळं किंवा काळं झालं नाही पाहिजे. या हिरव्या रंगावरच आपल्याला त्याला वाळवायचं आहे. अशा पद्धतीने हा वाळवलेला जो पाला आहे, तो आपण जनावरांना देऊ शकतो. जे वासरं आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण हा पाला वापरू शकतो. वासरांसाठी मित्रांनो, रोज आपण जवळ-जवळ 1 ते 1.5 किलोपर्यंत हा पाला वापरू शकतो आणि मोठ्या गायींसाठी आपल्याला 2 ते 3 किलोपर्यंत हा चारा वापरता येतो. शक्यतो हा सुकवूनच वापरा, ताजा वापरू नका. आणि सुकवताना मित्रांनो काळजी घ्या, की ते हिरव्या रंगावर सुकवला जाईल. तो उबला, त्याच्यात बुरशी लागली, तर मग जनावरांना त्याचा त्रास होतो. तर ज्यावेळेस चांगलं ऊन असेल, त्यावेळेस हा भुईमूग काढला पाहिजे. त्याच्या खालच्या मुळ्या कट करून टाकल्या तर अतिउत्तम, कारण त्यामध्ये जे खराब झालेली पानं असतात आणि खाली बुरशी लागलेले जे मुळं किंवा खोड आहेत, ते निघून जातील आणि उरलेला हा चारा वाळवून नंतर तो साठवला पाहिजे आणि आपल्या जनावरांना दिला पाहिजे.